दलित समाजासाठी महाराष्ट्र अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेल्या राजकारणाचा नवीन एक पॅटर्न आहे. मागच्या 5 वर्षात हे आम्ही अनुभवलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आग आणि संताप नक्कीच आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांना जी उपमा दिलेली आहे ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे. पण हे बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर काय येते याचं आत्मचिंतन भारत तुम्ही तुमच्या राज्यकारभारात सुधारणा केली पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना, तर त्यांचा विचार तुम्ही मान्य करा की सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी राज्य बनवलं. त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन हे राज्य बनवलं, हिंदवी स्वराज्य बनवलं, म्हणून हे राज्य निर्माण झालं आणि टिकलं. अशा प्रकारे ज्या प्रकारे आज देवेंद्र फडणवीस शिवरायांचं नाव घेऊन किंवा मोदीजी शिवरायांचं नाव घेऊन राज्य करतायत, तसं राज्य त्यांनी कधी केलं नव्हतं. बजरंग दलानं आज आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यभर आंदोलनाचं एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे? राज्य कोणाचं आहे? त्यांचंच आहे ना, त्यांच्याच पक्षाचं आहे ना. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? याच विचारांच्या लोकांचे आहेत, हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना. मारामाऱ्या कशाला करताय? नाटकं कशाला करताय? लोकांना त्रास का देताय? सांगा RSSला फरमान काढा म्हणून. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे RSSचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. हिंमत आहे काढण्याची? या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे. मग ते का ठेवलं आहे? संरक्षणासाठी. केंद्र सरकारचं पोलीस दल आहे आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना. मग ही नाटकं कशा करताय तुम्ही? तुम्ही आजचा अग्रलेख वाचा सामनाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं, त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर. महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं, असं आम्ही सांगतो नेहमी. आमच्या अंगावर येत्या महाराष्ट्राच्या. आधी जा औरंगाबाद, संभाजीनगरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा. हा इतिहास आहे. ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का, असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का, ते हे करतायत. अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला ना. इतिहासाला ते पिढीला माहीत पाहिजे की छत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा काढला. त्याचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे की याचा कोथळा महाराष्ट्रानं काढला. हे ड्युटी पोरं आहेत सगळी, ही त्यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात. इतिहास नष्ट करण्याचं काम चालू आहे. हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही? ही थडगी असायलाच पाहिजेत. हा इतिहास आहे आमचा, हा आमचा शौर्याचा इतिहास आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज शिवाजी महाराज की जयंती मनाई जा रही है, दूसरी तरफ औरंगजेब की कब्र को लेकर आज विश्व